मी चंद्रमोहन गोपाल सरांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. गोपाल सर, मित्रांनो, आता मी त्या समारोपाकडे जातोय जो आपण अंतर्गत कुटुंबाचा समारोप आहे, व्हॉइस ऑफ मीडियाचा. गेल्या 2 महिन्यापासून या अधिवेशनाचा घाट घातला होता. बालाजी मारगुडे इथे आहे. बालाजी मारगुडेंनी मला कल्पना दिली होती की आपण व्हॉइस ऑफ मीडियाचं असं राज्याचं शिखर घेतलं पाहिजे. मी ते काम करत राहिलो 2 महिने आणि ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये होते. त्यांनी मेसेज टाकला की मला फोन पण करायचा. बरोबर आहे का मारगुडे साहेब? सगळ्यांना तो निरोप गेला पाहिजे ना तुमच्या प्रेमाचा. असं आहे की एकटा संदीप काळे करून काही होणार नाही. तुम्हाला असं वाटत असेल की 2 दिवसाला आपण अधिवेशन आलो, बारामती बघता येईल, फोटो काढले, घरी काहीतरी नवीन आपण फिरून आलो असं सांगता येईल. असं जर विचार करून तुम्ही आला असाल तर ते माझ्यासह माझ्या सगळ्या काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची हार असेल. आपण संघटनात्मक बांधणी जेव्हा करतो तेव्हा 2 पातळीवर आपल्याला काम करावं लागतं. हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. लक्ष देऊन ऐका. तुमच्या मनात जरी आलं की मला मिरवायचं आहे, तुमच्या मनात जरी आलं की या संस्थेच्या माध्यमातून मला 1 रुपयाचा फायदा होणार आहे, तर आपण पुढे काहीही करू शकणार नाही. हे नॅशनली आहे. व्हॉइस ऑफ मीडिया इथं काम करणारे पदाधिकारी हे 100% नाही 200% तत्वमूल्यांनी आणि इमानदारीने काम करतात. म्हणून हे संघटन वाढलेलं आहे. असं होतं, पोपटराव पवार सर इथं आहे. त्यांचा ग्रामीण विकास आणि सगळ्या त्या ग्राम विकास चळवळीचा खूप अनुभव आहे. म्हणजे एक गाव 12 भानगडी. एका गावामध्ये काहीतरी काम उभं करायचंय, याच्यासारखं दिव्य काम राष्ट्र उभारणीमध्ये पण नसते, हे तुम्हाला मला माहित आहे. त्याच तुलनेमध्ये 2 पत्रकारांना एकत्रित आणून काहीतरी काम उभं करायचं हे त्या गावातल्या भानगडीपेक्षाही उच्च काम असतं. पण आपण 38,000 पत्रकार एकत्रित केलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की इथं ज्यांचा हात लागतो त्या प्रत्येकाला वाटतं की मी संदीप काळे आहे, मला ही लढाई लढायची आहे. तुम्हाला सांगतो, सृष्टी चालवणाऱ्या सृष्टीकर्त्या इतकंच पत्रकारितेचं महत्व आहे. जर पत्रकारिता नसेल, इमानदार पत्रकार नसतील, इमानदार काम करणारे चळवळ म्हणून राबवणारे पत्रकार नसतील, तर ही सृष्टी चालणार नाही. आणि तुम्ही सगळे व्हॉइस ऑफ मीडियाला जॉईन झालेले त्या इमानदार पत्रकारांमध्ये माझ्या खऱ्या शिलेदारामध्ये आहात असं मी गृहीत धरतो. आणि ही सर्व त्या निमित्ताने पुढे जात. असं असते की अधिवेशन, एखादा कार्यक्रम, त्याची ऊर्जा फार कमी काळापुरती टिकून असते. 2-4 दिवस छान ऊर्जा असते आणि मग पुढे आपल्या कार्यक्रमाला आपण लागतो. खूप ठरवलेलं असते की आपल्याला जागा घ्यायची, आपल्याकडे घराचा विषय लावायचा आहे, पत्रकार भवनाचा विषय मार्गी लावायचा आहे, आपल्या गावात एक अर्धवट काम पडलंय त्याला मार्गी लावू, दुसऱ्या संघटनेमध्ये पदाधिकारी आपल्याकडे घेऊ, एक संघटन उभं करू, गुन्ह्याने पुढे जाऊ, असं सगळं आपण तिथं ठरवतो. पण तिकडे गेल्यानंतर आपली सगळी हवा निघून जाते आणि पुन्हा आपण त्या कामाला लागतो. मला खात्री आहे की आपल्याला प्रपंच आहे, आपल्याला नोकरी आहे. या उशिरा आल्याचं आपण टाळ्यामधून जोरदार स्वागत करूया. सकाळी 9 वाजतापासून सर्व सुरू आहे आणि आता सगळे महामहिम मंडळी आलेले आहेत. कसं प्लॅनिंग करायचं? तर मी हे सांगत होतो की ही ऊर्जा आपल्याला कायम टिकवायची आहे. आपण कुठलं काम आता असं हाती घेतलं पाहिजे की या वर्षभरामध्ये आपण ते काम मार्गी लावलं पाहिजे. तुमचे नोकरी, घर, संसार, कुटुंब या सगळ्या गोष्टी तुम्हाला 400 वर्ष जरी आयुष्य मिळालं तरी ते कमी पडतील, त्यामध्ये काही दुमत नाही. पण ते एक गोष्ट खरी आहे. गोळीकर सर कुठे बसले? गोळीकर सर कुठे? सर इकडे वर या. एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टीसाठी वेळ काढावा लागेल. एक थोडासा वेळ की आपल्याला काय करायचं. एक तालुका आहे, मी अजून सांगतो, मुंबईमध्ये जे काम होत नाही ते काम तुमच्या नायगावला, अर्धापूरला आणि निलंग्याला होऊ शकतं.
सगळ्यांची एकजूट असते, पदाधिकारी, लोक, प्रशासन सगळे थेट ओळखीचे तुमच्या असतात. त्यामुळे तिथं जे आपण एखादं चांगलं काम, विधायक काम हाती घेतो ते काम मार्गी लावू, छान पद्धतीने मार्गी लावल्या जाऊ शकते. त्यामुळे तालुका, आणि तुम्हाला काही गरज नाही कुठल्या जिल्हाध्यक्षाची कशाला परवानगी घ्यायची. म्हणजे आपल्याकडे तो एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे की याला कशाला सांगितलं, त्याला कशाला विचारलं, त्याला कशाला निवडलं, तो खूप खराब आहे, स्वतः मात्र काही करायचं नाही. अशी सगळ्यांची वृत्ती आहे. ही वृत्ती तर म्हणजे आपलं ब्रह्मदेव खाल्याला तरी ते आपल्यामधनं कोणी काढू शकत नाही. त्यावर कुंकर चांगली म्हणून कसं काम, विधायक निर्माण होईल याचा आपल्याला विचार करावा लागेल. दुसरे पदाधिकारी आपण एखादा निवडतो आणि आपल्याला लक्षात येते की तो पदाधिकारी निष्क्रिय आहे, तो काही काम करत नाही, तर याची पण आपल्याला सगळ्यांना खबरदारी घ्यावी लागेल. आपण कुठल्याही पदाधिकाऱ्याला काढत नाही हे सगळ्यांनी क्लिअर करून घ्या. आपल्या पदाधिकाऱ्याचं प्रमोशनच होते, आपण त्याचं डिमोशन करत नाही. हे आपल्या संस्थेचा रूल आहे. आणि या संस्थेमध्ये जेवढे संदीप काळेला अधिकार आहे, चंद्रमोहन सरांना अधिकार आहे, कुईकर सरांना अधिकार आहेत, नदवी सर आपण बरे नदवी सरांना अधिकार आहेत, तेवढे अधिकार शेवटच्या तालुक्यामध्ये असणाऱ्या सदस्याला, पदाधिकाऱ्याला पण आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. हे तुमचा अधिकार आहे की जिल्ह्यावर कोणाला पाठवायचं, राज्यावर कोणाला पाठवायचं, राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये कोण येणार आहे, विभागीय कार्यकारिणीमध्ये कोण येणार आहे, आणि तिथल्या सगळ्या टीम मध्ये प्रमुख चेहरा म्हणून कोण काम करणार आहे, ही सगळी तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला ते पार पाडायचं आहे. माझ्यापर्यंत विचारणं किंवा कोणा जिल्हाधिकाऱ्यापर्यंत विचारणं हे अजिबात ठेवू नका. मला अनेक ठिकाणी माहित आहे की तालुक्यावरचा माणूस खूप चांगलं काम करतो, पण तो जिल्हाध्यक्ष म्हणतो की तू कशाला बोलतो शेवट. हे असे पण काही ठिकाणी आहेत. काही ठिकाणी जिल्हाधिकारी अत्यंत निष्क्रिय आहे, त्याच्या खाली काम करणारी टीम इतकी जबरदस्त आहे की तुम्ही इमेजिन करू शकत नाही. काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला मानही हलवायला पुरसत नसते आणि त्याला वाटतही नाही की आपण तिथं काहीतरी उभं करावं. काय होतं याच्यामध्ये की काम करणारी टीम त्या माणसाच्या भोवती थांबते आणि ते काम तिथं थांबून जातं. असं कृपया करून होऊ देऊ नका. त्याला वेगवेगळे मार्ग काढा, कोर टीम निर्माण करा, काय तुमचं संयोजक अशी टीम निर्माण करा आणि तिथं जे पेंडिंग काम राहिलेलं आहे ते काम भरून काढा. पहिले संघटनात्मक बांधणीचं काम होतं ते आता आपलं जवळजवळ 95% पूर्ण झालेलं आहे. कोल्हापूर, सोलापूर या काही तुरळक ठिकाणी थोडस आपला ब्लॉक आहे ते आपल्याला भरून काढायचं. मस्की पाटील कुठे आहे? मस्की पाटील बसा इकडे, दादा बसा इकडे. तर तो ब्लॉक थोडासा आपल्याला जो काही गॅप आहे तो भरून काढायचा आहे. आता या अधिवेशनामध्ये मी सहभागी झालो आणि इथून जाताना मला काय घेऊन जायचं आहे हा विचार जेव्हा आपल्या मनात येईल तेव्हा दोन गोष्टी तुम्ही निश्चितपणे घेऊन जा. एक गोष्ट म्हणजे कृतीशील कार्यक्रम माझ्या जिल्ह्यासाठी मला काय आखायचा आहे. राज्याचा, केंद्राचा कार्यक्रम तुमच्याकडे येईल, पण मला माहित नाही आता की निलंग्याला पत्रकार भवनाची काय अवस्था होऊ शकते का, किंवा तिथं पत्रकार भवन आहे का, निलंग्याला, अर्धापूरला पत्रकारांची एखादी सोसायटी होऊ शकते का, किंवा तिथं ऑलरेडी आहे का, हे मला माहित नाही. आपली पंचसूत्री आहे, पत्रकारांचं घर, पत्रकारांचं आरोग्य, पत्रकारांच्या मुलांचं शिक्षण, पत्रकारांची स्किलिंग आणि पत्रकारांच्या सेवानंतर काय, 5 पंचसूत्री आपल्याकडे आहे. या 5 पंचसूत्रीमध्ये आपल्या तालुक्याच्या ठिकाणी, मी तालुका वारंवार यासाठीच म्हणतोय की तालुक्याला जे पोटेन्शियल आहे चांगलं काम करायचं, तालुक्याला जे काही तुम्हाला मिळेल ते अन्य कुठे मिळत नाही. बीबीसीला इंटरनॅशनल बातमी होणारी ही मुंबईमधून येत नाही, कुठल्या तरी वारेकवाडी नावाच्या एखाद्या छोट्याशा गावामधून येते. त्यामुळे सगळ्यात जास्त महत्व हे पोटेन्शियल तालुक्यामध्ये आहे, त्या गावामध्ये आहे. आणि तिथला माणूस स्वयंपूर्ण झाला, तिथल्या माणसाने ठरवलं की मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मी तर तालुक्याच्या पलीकडे जाऊन अजून सर्कल पण घेतो, सर्कलचं पण काम होऊ शकतं. बरं, यामधनं आपल्याला काय राजकीय पाठबळ कोणाला बनवायचं का, काही ताकद आपली निर्माण करायची आहे का, कोणाला पाठबळ द्यायचं आहे का, काही अजेंडा आपल्याला राबवायचा आहे का कोणासाठी, असं काहीही नाहीये. असं कोणाला जाणवलं, असं कोणाला दिसलं तर कृपया सांगा. आम्ही अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करायचे स्ट्रिक्टली प्रकार केलेले आहेत. म्हणजे एका राजस्थानमध्ये आपल्या व्हॉइस ऑफ मीडियाचा एक पदाधिकारी आय कार्ड विकत होता, ते निदर्शनामध्ये आला, त्याचे पुरावे गोळा केले आणि त्याच्यावर आपण पोलीस कारवाई केलेली आहे, त्याच्यावर खटला भरलेला. एका पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्याविषयी पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले, त्याच्या
ज्याच्याविषयी आपण अबू हुसेनचा दावा पटला भरलेला आहे. संजय कुईकर कुठे आहे? आपले गल्लपुरी कुठे आहेत आपले? संजूभाई किधर आहे? संजूभाई हे संजूभाई आहेत आपले ऍडव्होकेट आहेत हायकोर्टामध्ये, मुंबई उच्च न्यायालयामध्ये. हे सगळं आपलं काम करत असतात. पूर्ण वेळ व्हॉइस ऑफ मीडियाचं काम कुठलंही मूल्य न घेता. असे 3 हायकोर्टाचे जे वकील आपल्याकडे आहेत जे पूर्ण वेळ व्हॉइस ऑफ मीडियाचं काम करतात. जिथं कुठं बदनामी, जिथं कुठं एक संस्था उभं करायला खूप काळ जातो. तुम्ही बसा, इथं बसा. एक संस्था उभी करायला खूप काळ जातो, रक्त सांडावं लागतं, पदरमोडचे पैसे द्यावे लागतात. जितेंद्र कुठे? जितेंद्र तुम्ही बसा, तुम्ही यजमान आहात, खाली कसं बसत? तर त्या संस्थेला बदनाम करायला काही लागत नाही, पण जिथं बदनामीचा प्रॉब्लेम दिसतो तिथं आपण तातडीने त्याच्यावर गुन्हे दाखल करतो. अबू हुसेनचा खटला होतो आणि त्याला अगोदर वॉर्निंग देतो, बाबा तुझे मुलं बाळ आहेत, तुझा संसार आहे, काय सगळ्या गोष्टी तुला आहेत, आम्ही माणुसकी सोडलेली नाही, तूही माणुसकी सोडू नको. पण तो आकर्षातून जर काही करत असेल तर त्याला आपण सोडायचं नाही. तो कुठलाही माणूस असतो, त्याला आपण कायदेशीररित्या उत्तर द्यायचं, त्याचा पाठपुरावा करायचा आणि जोपर्यंत आपलं जे काही केलेलं आहे तो भरून निघत नाही तोपर्यंत त्याचा माघार राहायचा, त्याला हटायचं तर हटायचं. आपण सगळ्या अर्थाने सगळ्यांना घेऊन चालणारे आहोत आणि कोणी जर वाकडं बघलं आपल्याकडे तर त्यालाही उत्तर द्यायला आपण समर्थ आहोत. म्हणून मी त्या खरं तर एखाद्याचा तिरस्कार करणं, एखाद्या विरुद्ध बोलणं, एखाद्याविषयी निगेटिव्ह बोलणं हे आपल्या कुठल्याही तत्वमूल्यामध्ये बसत नाही. पण अनेक वेळा त्या सगळ्या रस्त्यावर इच्छा नसतानाही आपल्याला जावं लागतं. असो, या 2 दिवसामध्ये मी सुद्धा काही चेहरे ऑब्झर्व केलेले आहेत, निष्क्रिय पण केलेले आहेत आणि सक्रिय पण केलेले आहेत. ते मी माझ्या डोक्यात चाललेलं असते की त्यांना कुठं घ्यायचं, त्यांना काय करायचं ते माझ्या डोक्यात आहे. पण निष्क्रिय असताना मी एवढंच सल्ला देतो की संदीप काळे एकटा किंवा 4 माणसं एकटं येऊन कुठलं अधिवेशन, कुठली संस्था, कुठली चळवळ चालवल्या जाऊ शकत नाही. तुमच्या सगळ्यांचं त्याच ताकदीने, त्याच स्टाईलने तुम्ही त्याच्यामध्ये उतरून ते योगदान दिलं पाहिजे, तर ती संस्था वाढेल, नसता ती वाढणार नाही. 130 संस्था ऑलरेडी आहेत, आपली 131वी येईल, त्यामध्ये काही दुमत नाही. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना ठरवायचंय की मी संदीप काळे म्हणून लढणार आहे, मला तिकडे काहीतरी अजेंडा घेऊन काम करायचंय, इकडला अजेंडा आलाय तो राबवायचा आहे, माझ्याकडे निष्क्रिय असणाऱ्या लोकांना पुढे घ्यायचे आणि त्यांच्यासोबत काम करायचंय. मी जे बोलतोय तुमच्या सगळ्यांशी, तुम्हाला ते पटतंय का? नाही, आवाज येत नाही. तुम्हाला ते पटतंय का? मी जे म्हणतोय तुम्ही ते सगळं करायला तयार आहात? चला माझ्यासोबत एक छान आपण नारा देऊ आणि त्या नाराच्या उत्स्फूर्त आपल्या अंगामध्ये जे काही चेतना निर्माण होतील त्या तुम्हाला सांगतील की आता मी व्हॉइस ऑफ मीडियाचा परिपूर्ण पदाधिकारी आणि सदस्य झालो आहे. भारत माता की भारत माता की वंदे वंदे हम सब काल 1430 लोकांची नोंदणी झाली होती. आज माहित नाही किती आहे, पण जे राहिले ते मावळे. मला काल असणाऱ्या ज्येष्ठ संपादकापासून ते राजकीय लोकांपर्यंत विचारणं आलं. त्या जरंगे पाटलांचं जसं झालं होतं तसं की तुम्ही आता पुढे काय करणार आहात. आपल्यापैकी जे नवीन आहेत त्यांना पण असा प्रश्न पडू शकतो की पुढे काय करणार आहोत. म्हणजे माझ्यासह मी तर लिखित स्वरूपात केलंय, मी कुठला सदस्य कशाचाही होणार नाही. मला आमदार खासदाराचा काही विषय नाही, मी फक्त तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करणार आहे. मला कुठल्याही पदाची, कुठल्याही सन्मानाची, कशाची आवश्यकता नाही. आणि मी जर तसं म्हणतो तर माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाने तेच ठरवलं असं मला वाटतं. मिरवणं, त्याच्यानंतर सत्कार घेणं, सन्मान घेणं याच्यापेक्षाही काहीतरी मृत्यूशील काम उभं केलं पाहिजे या भावनेतून आपण सगळेजण काम करूया आणि आपण काम करत राहू. आता आपण काय सुरुवात करायची, कुठल्या कामापासून सुरुवात करायची असं तुम्हाला वाटतं? काय सुरू केलं पाहिजे काम, त्या माध्यमातून व्हॉइस ऑफ मीडियाचा इतिहास पुढचे 400 वर्ष राहील महाराष्ट्रात. कोणी सांगू शकेल? पत्रकार संरक्षण कायदा हा मुळात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ओके.
पत्रकार संरक्षण कायदा एक म्हणतो बघा, गवंड्याला पण वाटते कायदा राहावा, पोलिसांना पण वाटते, डॉक्टरला पण वाटते, ते आहे आपल्यावर राहावा हे मान्य आहे. पण 3 घटना तुम्हाला सांगतो. एका दिवशी 3 घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या. त्या घटना अशा होत्या की एका गुटख्याचा ट्रक एका पत्रकाराने अडवला आणि त्याला तिथं मारहाण झाली. एक प्रकरण होतं की वाळूचा लिलावामध्ये मध्यस्थी घेतल्यामुळे एका पत्रकाराला मारहाण झाली आणि एका पत्रकारांनी एका नेत्याच्या नावाने विरोधी कॅम्पेन चालवलं. अशा 3 प्रकारच्या बातम्या एका दिवशी होत्या. या 3 बातम्यांचा आणि पत्रकारितेचा कुठे संबंध आहे का नाही हा प्रश्न मला जसा पडला तसा तुम्हाला पडतो का नाही मला माहिती नाही. त्यामुळे आपल्यामध्ये जे नासके कांदे आहेत, नासके कांदे ते किती आहेत? 100 मध्ये फक्त 4. आणि त्या नासक्या कांद्याने इतका सगळीकडे डोकेदुखी करून ठेवलेली आहे. त्यांना जिथं कुठे मिळेल त्याला ठोकून काढायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. ठोकून दोन्ही हाताने ठोकून काढावं लागणार आहे, कायदेशीररित्या आणि सापडले तिथं ठोकून काढावं लागणार आहे. कारण इतकं यांनी घाण करून टाकलेलं आहे म्हणजे कळतच नाही की काय चाललेलं आहे. आणि हे या 4% मध्ये 3% हे कॉन्ट्रॅक्टर आहे. 3 जण आणि एक हौशी आहे कोणीतरी, त्याला पत्रकारितेचं काही देणं घेणं नाही. त्यामुळे त्याची शोध मोहीम आपल्या सगळ्यांना करावं लागेल. कालचा जो विषय घेतला होता संध्याकाळचा, पत्रकारितेमधील अस्वस्थता आणि पत्रकारितेला बदनाम करणारे घटक, हा तुमच्या सगळ्यांचा प्रचंड चिंतनाचा विषय होता. त्यावेळेस आपण निम्म्याहून अधिक लोक बाहेर फोटो काढत होतो. हे आपलं दुर्दैव आहे. म्हणजे आपण कधी विचार करणार आहोत की नाही, आपण एक माणूस म्हणून, माणुसकी म्हणून विचार करणार आहोत की नाही. म्हणजे इथल्या 60% अधिक लोकांना अधिवेशनापेक्षा फोटो प्रिय आहे, हे माझं ऑब्झर्वेशन आहे. मी तर काय अजितदादा कुंकुलोळ सारखे आणि नदवी सरांसारखे 10 लोकांना तरी मी जागतिक क्रांती करून दाखवणारा माणूस आहे. तर माझं काही मी काय थांबणारा माणूस नाहीये. म्हणजे 3 वर्षापूर्वी एका माणसाने स्वप्न पाहिलं होतं ना, तो जागतिक सगळं बांधणी करतोय. तो माणूस का साधा सुद्धा नाही. मला कशाचीच गरज नाही, मला कुटुंबाची गरज नाही, मला नोकरीची गरज नाही, मला कोणी चांगलं म्हणण्याची गरज नाही. माझं ध्येय आहे की मला तिथपर्यंत जायचं इंटरनॅशनली पूर्ण, ते मी 2 वर्षात पुढच्या पारक्रम जाणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही सोबत असलं तर उत्तमच आहे, नसले तर तुमच्या शुभेच्छाही राहू द्या. आग्रह कोणाला नाही, आग्रह कोणाला बळजबरीनं करू शकत नाही. आजही आपले अनेक महत्वाचे असणारे पदाधिकारी काहीही कारण नसताना अधिवेशनाला आलेले नाही. खूप महत्वाचे पदाधिकारी जे अत्यंत जिव्हाळ्याने या समस्येसाठी काम करतात. 15 लोकांना अडचण एकत्रित कशी येऊ शकते, 5 लोकांना आलेली असं समजू शकतो आपण. बरोबर आहे की मार्गदर्शक सर? सगळ्या लोकांना कशी काय अडचण येऊ शकते? आणि कालचा दिवस तर म्हणजे हार्ट अटॅक दिवस घोषित करावं की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. प्रत्येक जण म्हणला की माझ्या सासूला हार्ट अटॅक आला. म्हणजे सासूची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर होती. म्हणजे सासू हार्ट अटॅक दिन असं कालचं देऊन टाकावं काय असा मला प्रश्न झाला. प्रत्येक जण म्हणत होता की माझ्या सासूला जरा हार्ट अटॅक आलेला आहे. काही सांगता आलं असतं काय म्हणजे कळालं नाही. त्यामुळे आपल्यामधला सिरियसपणा आपण कायम ठेवला तर आपण पुढे जाऊ. एक आलं कायद्याविषयी, त्याविषयी आपण आग्रही आहोत. आपल्याला पुढे जायचं आहे आणि ते आपण करतोय. संदीप पुढे आहेत, संदीप महाजन तुम्ही वर या. संदीप महाजन सरांना आपण त्याचा कायद्याच्या त्या विषयासंदर्भातला प्रमुख केलेला आहे. माहिती नाही ते काम कधी सुरू करतात ते. माझ्याकडे असे अनेक पदाधिकारी आहेत. मी अत्यंत स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मी मागे पुढे काही ठेवत नाही. कोणाला राग येऊ, कोणाला लोभ येऊ. मी तुम्हाला त्रासलंय, मी तुम्हाला पाहिलंय की तुम्ही चांगलं काम करू शकता आणि तुम्ही 100% चांगलं काम करू शकता. पण तरीही तुम्ही ते काम का पुढाकार घेऊन करत नाहीये याचं मात्र उत्तर ब्रह्मदेवाला जसं सापडत तसं मलाही सापडत. तुम्ही का जागा होत नाही, जागा का होत नाही तुम्ही? किती वेळा तुम्हाला हलवाय, तुम्हाला माहित आहे की हा माणूस जो सांगतोय तो बरोबर आहे, आपल्याला ते करायचं आहे, तरी तुम्ही जागा होत नाही. संदीप महाजन सर आपल्या त्या तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचे प्रमुख आहे. त्यांनी त्यांची सगळी टीम बनवणं अपेक्षित होतं गेल्या 6 महिन्यामध्ये. त्यांनी नाही बनवलेली आहे. मी इतकेंदा फॉलोअप घेतोय आणि आता एकच माणूस आहे ना, काय यंत्र नाही अशी परिस्थिती आहे. त्या दिव्या भोसले तिथं आहेत. दिव्या भोसले 24 तास व्हॉइस ऑफ मीडियासाठी काम करतात. मला
मॅनेजर म्हणजे त्या काही एम्प्लॉई आहे का काही नाही, एक चळवळ म्हणून त्या पूर्ण वेळ काम करतात. आवडीचा विषय आणि चळवळ म्हणून त्या एम्प्लॉय वगैरे काही नाही. आपल्याकडे दुसरी 12 लोकांची टीम आहे, ते काम करतात. पण दिव्याचं योगदान हे एक चळवळ आणि परिवार म्हणून आहे, हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. एक 2-3 माणसं आपण कसं चाललो, संदीपजी तुमच्याकडे जर असाइनमेंट दिलेली आहे तुम्ही ते वेळात पार करणं अपेक्षित होतं. या काळात तुमचे सगळे पदाधिकारी राहणं अपेक्षित होतं आणि कारण खूप असतात एखादी गोष्ट नाही केली तर. ओके, मला आशा आहे की तुम्ही ते पूर्ण पुढे करा. अजून हा सांगा, शॉर्टली घेऊया. आपल्याला किती वेळ आहे? परा मॅडम आपल्याला किती वेळ आहे? बाबाचे 2-3 फोन दिसत, मी त्यांना बोलून घ्या ना, मला पृथ्वीराज बाबांना बोलून घ्या. हा एक चला सर, माझा प्रश्न असा आहे की पत्रकार होण्यासाठी काही निकष असायला हवेत का? याच अनुषंगाने कोणाचा प्रश्न आहे? संघटना निर्माण केली याचा तुमच्या पुढच्या काळामध्ये जे पत्रकार होते त्याला हे असं समजत की बाबा एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या कमी दिवसामध्ये संदीप काळे साहेबांना जे भाईसाहेब मीडिया संघटना निर्माण टाळ्या वाजवा, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. माझं तुम्ही कौतुक नका करू, योगदान द्या, योगदान. कौतुक नको, योगदान द्या, असं स्लोगन करण्याची वेळ आलेली आहे. ग्रामीण भागात तुमचं बोलणं झालं का? तुमचं बोलणं झालं का? आमच्या जे आई वडील जसे आमची व्यवस्था करते तुम्ही जे समजा मी म्हणतो मला तुम्ही मागे म्हणा, कौतुक नको, योगदान द्या. कौतुक नको, कौतुक नको. तुम्हाला आवडलं का? मला संदीप काळे कोणाचं माहितच आहे. यांनी आमच्या कळंबी तालुक्यामध्ये एक लेख लिहिला पाहिला आहे. अजून एकदा टाळ्या चला माहिती आहे ना, माहिती आहे. शिंदे सर, सॉरी ते आपण बघूया बरं का. पत्रकारिता ही निर्भीड आणि निपक्ष असली पाहिजे आणि सगळ्यांच्या समाजकारणासाठी तत्पर असली पाहिजे. तेव्हाच आपण समोरचं व्हॉइस ऑफ इंडियाचं भवितव्य समोर आणू शकतो असं मला वाटतं. सर, माझा एक प्रश्न आहे सर. जर मी असं विचारलं होतं की त्यांनी जो प्रश्न विचारला पत्रकारितेसाठी काहीतरी निकष असावे, असा प्रश्न कोणाचा अजून आहे का? याच प्रश्नाला लागून नाही, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा देऊ द्या, नंतर आपण बोलूया. असं आहे की पत्रकारितेसाठी आणि पत्रकारांसाठी 100% निकष असणं अत्यंत आवश्यक आहेच आहे. पण काल आपल्याकडे केतकर सर आले होते किंवा अनेक मान्यवर होते, त्यांच्याकडे कोणाकडे पत्रकारितेची डिग्री अनेकांकडे ती नव्हती. आणि आपण संस्था म्हणून, संघटना म्हणून एक आपली आईची भूमिका आहे. मातृदेव हो, आईची भूमिका आहे. आणि कुठल्याही आईला मुलं पोर्टल सारखा असतो, दैनिक सारखा असतो, टीव्ही सारखा असतो. आपल्याला त्या माध्यमातून भूमिका घ्यावी लागेल. फक्त आपल्यामध्ये गुणी बाळ जो आहे त्याला प्रोत्साहित देणे आणि जो दुर्गुण आहे त्याला अजून प्रभावात आणणे, याचं काम आपण करू शकतो. निकष पत्रकारितेमध्ये असले असावेत या मताचा मी आणि आपली संस्था पण आहे. सर, माझा एक प्रश्न आहे सर. शहरी पत्रकारापेक्षा ग्रामीण भागातील पत्रकारांना जीव मुठीत धरून पत्रकारिता करावी लागते. ग्रामीण भागातल्या पत्रकारांना 30 रुपयाचं पेट्रोल टाकून फिरावं लागते उन्हात. त्यामुळे माझी एक सर्व पत्रकार संघटनेच्या वतीनं गंगाधर ढवळे, मी नांदेड जिल्ह्यातून नायगाव तालुक्यातून बोलतो सर. माझं एक म्हणणं आहे, जिल्ह्याला 100 घरकुल योजना आपल्या याच्यातर्फे ठराव झाला. तर माझं मत असं आहे की ग्रामीण भागातल्या गरीब पत्रकारांना घरं मिळालीच पाहिजे.